नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आणि स्वामी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, दरवर्षी जेव्हा आपण संक्रांत साजरी करतो तेव्हा फक्त तिळगुळ वाटत नाही, तर आपण एका नवीन वर्षाच्या प्रवेशाची तयारी करत असतो. आणि हा नवीन प्रवेश कसा असेल याची भविष्यवाणी संक्रांतीच्या एका खास घटकामध्ये दडलेली असते. तो घटक म्हणजे संक्रांतीचे वाहन. 2026ची संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे, तिने कोणते शस्त्र हातात घेतले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे वाहन आपल्या चॅनेलच्या सर्व स्वामी भक्तांसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या आर्थिक प्रगतीसाठी कोणते संकेत घेऊन आले आहे, हे गूढ आज आपण उलगडणार आहोत. ही माहिती तुम्हाला वर्षभर सकारात्मक ऊर्जा देईल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भक्तांनो, संक्रांतीचे ज्योतिषी महत्त्व आणि 2026चे अचूक रूप म्हणजे संक्रांत म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो क्षण. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या प्रवेशाच्या वेळेनुसार तिचे वय, वस्त्र, रूप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिचे वाहन ठरवले जाते. संक्रांतीचे वाहन हे येणाऱ्या वर्षभरात निसर्गात आणि मानवी जीवनात होणाऱ्या बदलांचे प्रतीक मानले जाते. आणि 2026ची संक्रांत स्वरूप आणि आगमन म्हणजेच 2026मध्ये 15 जानेवारी 2026 रोजी संक्रांतीचा पुण्यकाळ सुरू होत आहे. या संक्रांतीचे स्वरूप आपण पाहूयात. संक्रांतीचे वाहन आहे व्याघ्र म्हणजेच वाघ. याचा अर्थ संक्रांत वाघावर बसून येत आहे. वाघ हे शौर्य, सत्ता आणि काही अशी संघर्षाची प्रतीके मानले जाते. आणि संक्रांतीचे उपवाहन म्हणजे मृग म्हणजेच हरिण. हरिण हे चंचलता आणि वेगाचे प्रतीक आहे. आणि वस्त्र आणि आयुध म्हणजेच शस्त्र. संक्रांतीचे वस्त्र पिवळे असून तिने हातात तलवार हे आयुध घेतले आहे. आगमनाची दिशा आहे. संक्रांत आग्नेय दिशेकडून येत आहे आणि वायव्य दिशेकडे तिचे गमन होत आहे. वाघ आणि हरिण फल देशाचे संकेत. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन हरिण असल्यामुळे 2026 हे वर्ष कसे असेल. तर वाघ वाहनाचे संकेत काय असतात, तर भक्तांनो, वाघ हे सत्ता, शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. जेव्हा संक्रांत वाघावर येते तेव्हा हे वर्ष धैर्य आणि पराक्रमाचे ठरू शकते. सकारात्मकता बाजू राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठे बदल होण्याची शक्यता असते. देशात मोठे निर्णय घेतले जातात. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही घेतलेल्या धाडसी निर्णयाचे तुम्हाला चांगले फळ मिळू शकते. काम आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत आणि पराक्रम दाखवावा लागेल. काळजी घेण्याची गोष्ट. वाघ संघर्षाचेही प्रतीक असल्याने काही ठिकाणी वाद किंवा संघर्ष वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. आणि तसेच हरिण उपवाहनाचे संकेत आहेत. तर हरिण हे चपळता आणि निसर्गाचे प्रतीक आहे. हरिण उपवाहन असल्यामुळे अनेक गोष्टी वेगाने होतील. तुमच्या कामांना गती मिळेल. तुमची रखडलेली कामे अचानक पूर्णत्वास येतील. अर्थव्यवस्थेत चढ उतार दिसू येतील. पण कामांमध्ये चपळता ठेवली तर आर्थिक फायदा नक्कीच होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर 2026 हे वर्ष परिश्रम, धैर्य आणि गती या त्रिसूत्रीवर आधारित आहे. आणि स्वामी सेवा
म्हणजे स्वामी सेवा आणि 2026चा महायोग आहे. आपले चॅनल मी आणि स्वामी हे आध्यात्मिक कृपेवर विश्वास ठेवते. संक्रांतीच्या या शुभ मुहूर्तावर आपण वाघ आणि हरिण या दोन्ही प्रतीकांना सकारात्मक वळण देऊ शकतो. संक्रांतीला या 2 गोष्टींचे दान करा. म्हणजे संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन हरिण आणि वस्त्र पिवळे असल्याने या दिवशी विशेष दान केल्यास तुम्हाला वर्षभर सकारात्मक फळे मिळतील. वस्त्रानुसार दान करा. पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचे धान्य, उदाहरणार्थ हरभऱ्याची डाळ, दान करणे अत्यंत शुभ ठरते. गूळ आणि तिळाचे दान. तिळाचे दान केल्याने सूर्यदेव आणि शनिदेव दोघांची कृपा तुमच्यावर होत असते. स्वामींसाठी खास सेवा आपण पाहूयात की काय केल्या पाहिजे या महिन्यात. तर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्यदेव हे आरोग्य, ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे कारक आहेत. सूर्यदेवाला अर्घ्य म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा. यामध्ये थोडे तीळ घाला. स्वामी आणि सूर्य उपासना. सूर्यदेवाची उपासना केल्यानंतर आपल्या घरात बसून श्री स्वामी समर्थांचे ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या आत्मिक ऊर्जेत वाढ होईल आणि वाघाच्या वाहनातून येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळेल. या शुभ दिवशी केलेल्या स्वामींच्या सेवेमुळे 2026 हे वर्ष तुमच्यासाठी निश्चितच आरोग्य, समृद्धी आणि आध्यात्मिक शांती घेऊन येईल. तर भक्तांनो, 2026ची संक्रांत आपल्यासाठी एक नवीन ऊर्जा, नवीन गती आणि मोठे बदल घेऊन येत आहे. संक्रांतीचे वाहन आणि उपवाहन या दोन्हीचे संकेत सकारात्मक आहेत. आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून निधड्या छातीने म्हणजेच वाघाप्रमाणे आणि चपळतेने म्हणजेच हरणाप्रमाणे या वर्षाचे स्वागत करायचे आहे. चला तर मग भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा प्रत्येक लाईक आम्हाला नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. आणि मी आणि स्वामी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.